सुस्वागतम सुस्वागतम. 12वी भूगोल वर्गातील सर्व विद्यार्थ्याचे प्रथमतः मी प्राध्यापक यादव एस बी महाविद्यालयाच्या वतीने सर्वांचे स्वागत करतो. आज आपण पुनर्रचित अभ्यासक्रमानुसार 12वी पाठ्यपुस्तकामधील प्रकरण क्रमांक 6 तृतीयक आर्थिक क्रिया या प्रकरणाचा अभ्यास करण्यापूर्वी प्रथमतः आपण यापूर्वी प्रकरण क्रमांक 4 प्राथमिक आर्थिक क्रिया व प्रकरण क्रमांक 5 द्वितीयक आर्थिक क्रिया या दोन्ही आर्थिक क्रियावर अवलंबून असणारा किंवा दोन्हीचा मध्यस्थी असणारा हा तृतीयक आर्थिक क्रिया व्यवसाय जे आहे यालाच आपण सेवा वर्ग म्हणतो. वास्तविक पाहता आपण यापूर्वीच्या दोन्ही व्हिडिओमध्ये सविस्तरपणे दोन्ही प्रकरण आपण त्या ठिकाणी सविस्तर अभ्यास केलेला आहे. प्राथमिक आर्थिक क्रिया म्हणजे काय आणि द्वितीयक आर्थिक क्रिया म्हणजे काय याचा आपण सविस्तर आढावा घेतलेलाच आहे. आता प्राथमिक आर्थिक क्रिया म्हणजे प्रत्यक्ष निसर्गावर अवलंबून असणारे जे काही व्यवसाय जे आहेत, मग शेती असेल, मासेमारी, शिकार करणे किंवा जंगलामध्ये वेगवेगळ्या प्रकारची गोळा करणे व्यवसाय, खाणकाम व्यवसाय, हे सगळे व्यवसाय झाले प्राथमिक निसर्गाशी अवलंबून असणारे. आणि निसर्गावर अवलंबून असणाऱ्या प्राथमिक आर्थिक क्रियावर अवलंबून असणारे द्वितीयक आर्थिक क्रिया, प्रक्रिया उद्योग व्यवसाय. आणि या दोन्हीचा दुवा म्हणून उपयोगात येणारा तृतीयक आर्थिक क्रिया जी आहे, तर या आज आपण प्रकरणामध्ये उपघटक आज व्हिडिओ क्रमांक 28मध्ये तृतीयक आर्थिक क्रियांचे वर्गीकरण याचा आपण सविस्तर अभ्यास करणार आहोत. आता पहा, प्रकरणाच्या पहिल्या सुरुवातीलाच थोडंसं आता सांगितल्या पद्धतीनं प्रथम श्रेणीचा व्यवसाय, द्वितीय श्रेणीचा व्यवसाय आणि तृतीय श्रेणीचा व्यवसाय यावर आधारित तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये पान नंबर 55वर इथं दिले बघा. जरा विचार करा. आता वास्तविक पाहता हा जो तुम्हाला हायलाईट केलेला जांभळ्या कलरचा हायलाईट केलेला जो उतारा जे आहे हा सेल्फ स्टडीसाठी म्हणजे कोरोनाजन्य परिस्थितीमध्ये हा तुम्हाला वैयक्तिक सेल्फ स्टडीसाठी हा राखून ठेवलेला भाग आहे. पण तरीसुद्धा आपल्याला तृतीयक आर्थिक क्रिया व्यवसाय कशाला म्हणतात या उतार्यावर बराचसा आशय तुम्हाला लक्षात येतो. याच्यामध्ये एक छोटीशी गोष्ट सांगितलेली आहे 3 मित्रांची. एकाच महाविद्यालयातील 3 मित्र असतात आणि ते वेगवेगळ्या शाखामध्ये प्रवेश घेतल्यानंतर ते वेगवेगळ्या कशा आर्थिक क्रियामध्ये त्या ठिकाणी त्यांचा समावेश होतो हे अगदी रंजक पद्धतीनं या ठिकाणी आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये सांगितलेलं आहे. जसे की तुम्ही भाषा विषयामध्ये विशेषतः मराठी असेल, हिंदी असेल, यामध्ये सुद्धा तुम्हाला रंजक अशा गोष्टी दिलेल्या असतात. त्याच्यामध्ये ठराविक काही पात्र असतात आणि त्या पात्राचं प्रत्यक्ष त्या ठिकाणी जीवनामध्ये कशा उलाढाली घडून येतात आणि त्याच्याशी निगडीतच या ठिकाणी मानवाच्या प्राथमिक आर्थिक कशा आहेत. आता वास्तविक पाहता प्रकरण क्रमांक 4 प्राथमिक आर्थिक क्रिया, प्रकरण क्रमांक 5 द्वितीयक आर्थिक क्रिया आणि प्रकरण क्रमांक 6 तृतीयक आर्थिक क्रिया जे आज आपण या व्हिडिओ क्रमांक 28मध्ये अभ्यासणार आहोत. म्हणजे निसर्गावर अवलंबून असणारे व्यवसाय प्रथम श्रेणीचे, त्यानंतर प्रथम श्रेणीवर अवलंबून असणारे द्वितीय श्रेणीचे आणि प्रथम श्रेणी आणि द्वितीय श्रेणी याचा मधला दुवा जो आहे तो तृतीय श्रेणीचा किंवा सेवा व्यवसाय जे आहे ते तृतीय श्रेणीच्या व्यवसायाचे आपण या ठिकाणी समावेश करतो. तर आपण या ठिकाणी काय करायचं आहे, तुम्हाला यावर आधारित पाठ्यपुस्तकाच्या या उतार्याच्या खाली 4 प्रश्न दिले आहेत पान नंबर 55वर. जरा विचार करा, खालील उतारा वाचा व प्रश्नांची उत्तरे द्या. आता थोडंसं मी झूम करतो. आत्ताच सांगितल्या पद्धतीने थोडक्यात घोषवारा वंथरड तुम्हाला आशय सांगितलेला आहे की या ठिकाणी एकाच महाविद्यालयाचे 3 मित्र वेगवेगळ्या शाखामध्ये प्रवेश घेऊन आपल्या जीवनामध्ये कशा पद्धतीचे एक मित्र प्रथम श्रेणीच्या व्यवसायामध्ये आपल्या प्रगतीपथावर काम करत असतो,
दुसरा मित्र द्वितीय श्रेणीच्या व्यवसायामध्ये प्रगती करत असतो आणि तिसरा मित्र तृतीय श्रेणीमध्ये व्यवसायामध्ये प्रगती करत असतो. जरी हा या ठिकाणी गोष्टीवाजा जरी त्या ठिकाणी उतारा दिला असला तरी याचा आपल्याला प्रथम श्रेणी, द्वितीय श्रेणी आणि तृतीय श्रेणी ह्याला एकत्रित जोडण्याचं काम हा उतारा करत आहे, हे आपण या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये वाचण्यापूर्वी थोडंसं सर्वांनी मी थोडा वेळ देतो. पाठ्यपुस्तकाला काहींना त्या ठिकाणी आपल्याला उतारा स्पष्ट दिसेलच हे सांगता येत नाही, तरीही मी या ठिकाणी झूम करायचा प्रयत्न करतो आणि स्पष्ट आपल्या याच्यामुळे आपल्याला लगेच लक्षात येईल. तृतीय श्रेणीचा व्यवसाय वास्तविक पाहता सेल्फ स्टडीचा भाग आहे, पण तरीसुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी व्यवसायाशी निगडीत म्हणजे प्रथम श्रेणी कशाला म्हणायचं, द्वितीय श्रेणी कशाला म्हणायचं हे लक्षात येण्यासाठी मी काय करतो आहे, हा पॅरेग्राफ घेतो आहे. आता पहा, वेगवेगळी पार्श्वभूमी असलेले 3 मित्र आहेत ज्यांनी एकाच कॉलेजमधून पदवी प्राप्त केली आणि त्यांनी नवीन उद्योग स्थापन करण्याचे ठरवले. म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री झाली म्हणजे ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट आपलं शिक्षण पूर्ण झालं की त्यांनी काय केलेलं आहे, डिग्री प्राप्त केल्यानंतर उद्योग स्थापन करायचं ठरवलेलं आहे. आता इथं 3 मित्र आहेत बघा. एक रोहित नावाचा मित्र आहे, इथं शेजल नावाची मुलगी आहे आणि आसिफ नावाचा एक मुलगा आहे. 2 मुलं 1 मुलगी. आता बघा, रोहित हा शेतकऱ्याचा मुलगा आहे, त्याने कला शाखेतून पदवी प्राप्त केली आहे. तो त्याच्या वडिलांचा शेतीचा व्यवसाय पण वेगळ्या पद्धतीने करण्याचा विचार करीत होता. म्हणजे रोहितचा वडील शेतकरी असतो, परंतु ते पोस्ट ग्रॅज्युएट झाल्यानंतर आधुनिक पद्धतीची शेती आपण कशी करता येईल याकडे किंवा शेतीकडे व्यवसायाच्या दृष्टिकोनातून पाहत असतो, पण वेगळ्या पद्धतीने करण्याचा विचार करत असतो. त्याला वाटत होते की त्याच्या 2 एकर शेतीतून निर्यातक्षम उत्पादने घ्यावीत. निर्यातक्षम म्हणजे त्या ठिकाणी परदेशी निर्यात करण्याच्या उद्देशानं दर्जेदार अशी उत्पादनं घेतली पाहिजेत की जेणेकरून त्या निर्यातीमधून त्याला चांगल्यात चांगला फायदा मिळेल. आता दुसरी मुलगी आहे शेजल, ही एक उद्योगपतीची मुलगी आहे. म्हणजे तिचं घराण्यामध्ये एका मुलाचा वडील शेतकरी असतो, हिचा उद्योगपती वडील असल्यामुळे पहा, उद्योगपतीची मुलगी आहे. त्याचा घाऊक पद्धतीने बेकरी उत्पादने तयार करून विक्रीचा व्यवसाय आहे. म्हणजे या शेजलच्या बेकरीचा व्यवसाय करण्याचा विचार आहे. तिने शास्त्र शाखेतून पदवी प्राप्त केली आहे. ही सायन्सकडून शिकलेली आहे. तिला जलद विक्री होणाऱ्या वस्तूंशी म्हणजेच FMCG निगडीत उद्योजका बनायचं आहे. म्हणजे शेजलला त्या ठिकाणी उद्योजक बनायचं आहे. आणि आसिफ हा तिसरा जो आहे मुलगा, हा छोट्या हॉटेल व्यावसायिकाचा मुलगा आहे. म्हणजे हा हॉटेल व्यवसायाचा मुलगा, हा उद्योगपतीची मुलगी आहे आणि शेतकऱ्याचा मुलगा आहे. आता इथं काय दिलेलं आहे, त्याने कार्यक्रम व्यवस्थापनाची पदवी प्राप्त केलेली आहे आणि त्याला त्याची स्वतःची कार्यक्रम व्यवस्थापनाची कंपनी स्थापन करायची आहे. आता ह्या त्यांचा थोडक्यात कौटुंबिक आढावा यामध्ये घेतलेला आहे. आता प्रत्येकाला आपल्याला त्या ठिकाणी कशा पद्धतीचं पुढं करिअर घडवायचं आहे बघा. चांगल्या गुणांची पदवी प्राप्त केल्यानंतर त्यांनी ठरवले की एकमेकांना मदत करत स्वतःची कारकीर्द सुरू करायची. रोहित, शेजल आणि आशिफ हे एकाच कॉलेजचे विद्यार्थी मित्र आहेत आणि एकमेकाला सहकार्य करून त्या ठिकाणी काय करणार आहेत की पुढची उर्वरित कारकीर्द चांगल्या पद्धतीने सुरू करायची आहे. चांगला व्यवसाय त्यांना सुरू करायचा आहे याबद्दल माहिती गोळा करण्याचा प्रयत्न करतात. व्यवसायाविषयी जास्तीत जास्त माहिती मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. प्रथम योजना तयार करून मग उद्योगाची स्थापना करायची असे ते ठरवतात. माहिती मिळवण्याच्या प्रक्रियेमध्ये त्यांना व्यवसायासंबंधी माहिती मिळते. म्हणजे ते माहिती गोळा करत करत त्यांना त्या ठिकाणी माहिती गोळा करतात. आता हे माहिती गोळा केल्यानंतर पहिला जो आहे रोहित, शेतकऱ्याचा मुलगा, रोहितला आपल्या शेतीमध्ये मोठे बदल करावे लागतील हे त्याला कळले. निर्यातक्षम गुणवत्तेची लिली म्हणजे फुलझाडे आहेत, ती दैनंदिन जीवनामध्ये बाजारामध्ये विकली जाणारी चांगल्या दरामध्ये लिली ऑर्किडसारखी फुले, किवी, ड्रॅगन फ्रूटसारखी फळे म्हणजे फुले, फळे
किंवा पिकवण्यासाठी वातावरण विशिष्ट आर्द्रता तापमान कक्षा राखावी लागणार होती. मृदेचा सामूह टिकवण्यासाठी मी pH लेवल जर टिकवायची म्हटलं तर त्या ठिकाणी विशिष्ट असं विशेष खत वापरायची गरज होती. त्याला हे देखील समजली होती की त्यासाठी तालुका कृषी अधिकाऱ्याची मदत घ्यावी लागेल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे निर्यातीवर आधारित व्यवसाय सुरू करण्यासाठी परवाना काढावा लागेल. आपल्याला जर काही वस्तू निर्यात करायची म्हटलं त्याची परवाना काढावा लागतो. परदेशी व्यवहार करण्यासाठी बँकेत एक खातं उघडावं लागतं. तसेच याही गोष्टीची माहिती मिळाली की निर्यातक्षम गुणवत्तेच्या उत्पादनाची रोपे कोठे मिळतात. आखाती राष्ट्रामध्ये फुलांना चांगली मागणी असून त्यापासून आर्थिक परतावाही चांगला मिळतो. हे देश जवळचे असल्याने विमानाने काही तासातच माल या देशांना पोहोचता करता येतो. म्हणजे परदेशी निर्यात करायची म्हणजे आपल्या देशामध्ये जर त्याचा दर कमी असेल तर तो विमानानं काय केला जातो, तो कमी वेळामध्ये तो ट्रान्सपोर्ट करता येतो. त्यामुळे त्याचा ताजेपणा, मालाची गुणवत्ता चांगली राखता येते आणि त्यामुळे चांगला दरही मिळतो. आपल्या उद्योग थेट त्या देशात उभारण्यासाठी तेथील काही विक्रेत्यांना भेटी त्याने रोहितनं ठरवल्या. आता या एका मुलाचं झालं. आता शेजलचं पहा, जे उद्योगपतीची मुलगी जी आहे शेजल, हे लक्षात आले की टूथपेस्ट ही लोकांच्या नित्य गरजेची वस्तू आहे. नाही, आपल्याला दररोज दात घासासाठी टूथपेस्ट लागते. तिच्या शास्त्रशाखेच्या पार्श्वभूमीवर दंत आरोग्य चांगले ठेवण्याचे प्रगत सूत्र तिने ठरवले. त्यासाठी तिने औषध निर्माण उद्योगात काम करत असलेल्या चुलत भावाची मदत घेतली. याशिवाय खालील अनेक गोष्टींचे उद्योग सुरू करण्यासाठी आवश्यकता होती याची तिला माहिती मिळाली. आता कोणकोणते बघा. उद्योगासाठी लागणारी यंत्रसामुग्री विकत घेणे आणि कामगार नेमणे, उद्योग स्थापण्यासाठी जागा, शासनाच्या सक्षम यंत्रणेकडून उद्योगासाठीचे ना हरकत प्रमाणपत्र, तसेच विविध परवानग्या जसे अग्निशमन कार्यालय, ना हरकत प्रमाणपत्र, तयार केलेली टूथपेस्ट भरण्यासाठीच्या ट्यूब्स व वेष्टण्यासाठी कागदी डब्बे तयार करून देणारे उद्योग, उत्पादनाच्या जाहिरातीसाठी जाहिरात संस्थेची नेमणूक. खरे तर एवढे मोठे पाऊल उचलताना शेजल थोडी साशंक होती, कारण या व्यवसायात मोठ्या प्रमाणावर भांडवल व जागेची गरज होती. शासनाच्या स्टार्टअप, आपल्याला माहीत असेल, आपण ऐकून असेल बघा, स्टार्टअप शासन तुम्हाला एक प्रकारचं आर्थिक सहाय्य करण्यासाठी स्टार्टअप इंडिया ही एक वेगळी योजना निर्माण केलेली आहे. या योजनेअंतर्गत तिला कमी व्याजदराने, म्हणजे इतर जर तुम्ही त्या ठिकाणी बँकेकडून कर्ज काढलं तर समजा तुम्हाला त्या ठिकाणी 10% व्याज असेल तर तुम्हाला या ठिकाणी 6% 7% व्याज मिळणार. म्हणजे कमीत कमी दरानं कर्ज मिळू शकते. हे शेजलला कळल्यावर तिला थोडा हुरूप आला. शेजलच्या वडिलांनी तिला जमिनीच्या उपलब्धतेचा प्रश्न सोडवला. त्याने शहराच्या एका टोकाला असलेली त्याच्या मालकीची जमीन शेजलला देऊ केली. वडिलांनी तिला ही जमीन उद्योगासाठी देऊ केली. त्यात त्यांनी उद्योगासाठी लागणाऱ्या पायाभूत सोयी जसे वीज, पाणी जोडणी, ठेकेदाराकडून इमारत बांधून घेण्याचं ठरवलं आणि ही तयार जमीन फ्लॅट त्यांनी शेजलला भाडेकरावर देण्याचं ठरवलं. आता हा जो भाग आहे हा शेजलची दुसऱ्या मुलीचा झाला. आणि तिसरं जे पात्र आहे आपल्या या गोष्टीमधलं आसिफ त्याच्या व्यवसायाकरता प्रामुख्याने सेवा व मनुष्यबळाची आवश्यकता आहे हे लक्षात आले. या व्यवसायासाठी मनुष्यबळ भाड्याने काही काळासाठी सहज उपलब्ध होते हेही त्याला कळले. जसे की खानपान सेवा, वाजंत्रीवाले, फुलवाले, ध्वनिवर्धक इत्यादी कामासाठीचे मनुष्यबळ, प्रत्येक कार्यक्रमासाठी आवश्यक असणाऱ्या परवानग्या, म्हणजे जसं की जेणेकरून आपण छोटं मोठं कार्यक्रम, लग्न कार्यालय असेल, कुणाचा मुंजीचा कार्यक्रम असेल, म्हणजे जसं की आपण मोठा हॉल बनतो आणि त्या हॉलमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या सेवासुविधा उपलब्ध करून भाडेतत्त्वावर देतो आणि त्यासाठी लागणाऱ्या सर्व सुविधा ज्या आहेत मनुष्यबळ पुरवण्याचं काम तो ठराविक सुपारी घेऊन पूर्ण करत असतो. यांच्या 50,000 रुपये 2 दिवसासाठी 50,000 रुपये संपूर्ण ह्याचं नियोजन असतं. प्रत्येक कार्यक्रमासाठी आवश्यक असणाऱ्या परवानग्या यंत्रणाकडून घ्याव्या लागतात. त्या कशा घ्यायच्या याची माहिती त्याने करून घेतली. त्याचा व्यवसाय सुरू करण्यासाठी बाजारपेठेत एखादी कार्यालय उघडले.
जसं मंगल कार्यालय असतात तसं मंगल कार्यालय त्यांनी उभा केलं. योग्य होईल असे त्याच्या लक्षात आले. त्याच्या स्टार्टअपसाठी एक माहितीपत्रक व स्वतःचे व्हिजिटिंग कार्ड तयार करून घेतलं आणि अशा वर्षभराच्या नियोजनानंतर त्यांनी तिन्ही मित्रांनी आपापले व्यवसाय सुरू केले. त्यांनी त्यांचे व्यवसाय स्वतःच निवडलेले असलेले ते करण्यास त्यांना आनंद वाटत होता. हे तिन्ही मित्रांनी काय केलं होतं, वडिलांना न सांगता त्यांनी स्वतःनंच त्या ठिकाणी ते व्यवसाय निवडले होते. त्यामुळे ते आवडीने करत होते आणि ते काम करण्यात त्यांना आनंद वाटत होता. त्यांचे व्यवसाय आता त्यांच्या विशेष आवडीने बनले आहेत. तर अशा पद्धतीने आपण या ठिकाणी उतारा वाचलेला आहे. त्याच्यावर आधारित असे 4 प्रश्न दिले आहेत. आपण पुढील प्रश्नांच्या आधारे असे 4 तुम्हाला पान नंबर 55वर हे प्रश्न दिले आहेत. ते आपण आता इथं प्रत्यक्ष त्या प्रश्नाच्या तयारीला लागूया. विविध सक्षम यंत्रणा म्हणजे काय? सक्षम यंत्रणा कशाला म्हणायचं, तर विविध व्यवसाय सुरू करण्यासाठी त्या प्रदेशातील स्थानिक, राज्य पातळीवर तसेच केंद्र शासनाच्या विविध प्रशासकीय परवानग्या अथवा सहमती घ्यावी लागते. तो तिसरा मित्र जे आहे मंगल कार्यालय उभा करणारा, तर त्याच्याशी निगडीत आहे. सक्षम यंत्रणा कशाला म्हणायचं, ज्यांनी यंत्रणेची पदवी घेतलेली आहे त्याला त्या पदव्या वेगवेगळ्या परवानग्या कशा घ्यायच्या ती त्याला सहमती कशी घ्यायची ती माहिती आहे. प्रत्येक व्यवसायाची गरज आणि स्वरूप वेगळे असल्यामुळे आवश्यकता, परवानग्या आणि संमती देणारे प्रशासकीय कार्यालय आपल्या नगरामध्ये, महानगरामध्ये अशा प्रकारची वेगवेगळी प्रशासकीय कार्यालय असतात आणि त्या कार्यालयामधून आपल्याला परवानगी घ्यावी लागते आणि तरच मग तुम्ही त्या ठिकाणी ते कार्य करू शकता. उद्योगांच्या स्वरूपानुसार आवश्यक परवानग्या देणाऱ्या शासनाची यंत्रणा म्हणजेच विविध सक्षम यंत्रणा होय. ही त्याची एक थोडक्यात संज्ञा दिलेली आहे. उद्योगाच्या स्वरूपानुसार, उद्योग वेगवेगळ्या प्रकारच्या स्वरूपाचे असतात. आवश्यक परवानग्या द्या, जसं की आपण घर बांधताना सुद्धा आपल्याला परवानगी घ्यावी लागते बघा, किंवा भाडेतत्त्वावर द्यायची असली तरीसुद्धा आपल्याला त्या ठिकाणी त्याची परवानगी घ्यावी लागते. म्हणजे अशा वेगवेगळ्या परवानग्या शासनाची यंत्रणा, परवानग्या देणारी शासनाची यंत्रणा म्हणजेच विविध सक्षम यंत्रणा होय. या सक्षम यंत्रणाने केवळ परवानगीच देतात असे नव्हे, तर स्थानिक कायदे कानूनप्रमाणे आपले काम पार पाडत आहेत की नाहीत, म्हणजे त्याच्याकडे ते नियंत्रण करतात, निरीक्षण करतात की ते जरी परवानगी घेतली तर त्या पद्धतीने त्या पूर्ण करतात की नाही, त्याची देखरेखसुद्धा ते काम सक्षम यंत्रणा करत असते. हे विविध उद्योग व्यवसाय हे सुद्धा त्या ठिकाणी एक प्रकारचा व्यवसाय, तो तृतीय श्रेणीचा व्यवसाय आहे. आता उदाहरण दिलेलं, प्रत्येक उद्योगात किंवा व्यवसायात कुठल्याही प्रकारची जीवितहानी होऊ नये यासाठी उद्योगाची रचना, स्वरूप असं या संदर्भात अग्निशमन यंत्रणा, कुठलं छोटं मोठं उद्योगधंदा जर उभा करायचा म्हटलं तर त्या ठिकाणी त्याची त्या उद्योगापासून कुठल्याही जीवितास हानी होऊ नये हे एक त्यामध्ये नियम अटी राखून ठेवलेले असतात. उद्योगाने कोणत्याही प्रकारची नैसर्गिक हानी होऊ नये, म्हणजे फक्त मानवाचीच नाही तर निसर्गाची सुद्धा हानी होऊ नये याकडे त्या ठिकाणी पूर्ण लक्ष केंद्रित केलं जातं. प्रदूषण वाढवू नये, जसं की कारखान्याला परवानगी देत असताना प्रदूषण वाढवू नये याकडेही लक्ष दिलं जातं. यासाठी पर्यावरण मंत्रालयाचा काही नियम ठरवले जातात. अशा अनेक उदाहरणं देता येतील आणि या सर्व विविध सक्षम यंत्रणाचा भाग म्हणजेच सक्षम यंत्रणा होय. आता दुसरा प्रश्न आहे, आपण पुढच्या ह्याच्यात घेऊया. गोष्टीतील 3ही मुले कोणत्या प्रकारची आर्थिक व्यवसाय निवडणार आहेत? आता आपण 3 मित्र जे आहेत या गोष्टीमध्ये, पहिला रोहित, दुसरा शेजल मुलगी आणि तिसरा आशिफ. तर या गोष्टीतील 3ही मुलांनी निवडलेले आर्थिक व्यवसाय हे त्यांचे स्वरूप वेगवेगळे आहे. आता रोहित हा शेतकऱ्याचा आहे, शेती आधुनिक पद्धतीने कसं करता येईल हे पाहतोय. शेजल ही टूथपेस्ट बनवण्यासाठी किंवा इतर त्याच्याशी निगडीत त्या ठिकाणी उद्योग किंवा विक्रीवजा उत्पादनं करणाऱ्या त्याचे वडील असल्यामुळे त्याला उद्योगाची माहिती आहे. आणि तसंच आसिफसुद्धा त्या ठिकाणी एक कार्यक्रमासाठी हॉल उभारून त्यात प्रत्येकाने वेगवेगळे आपापले व्यवसाय वेगवेगळे उभारले आहेत. रोहितला आपल्या उत्पादनाची निर्यात करायची आहे, शेजाला ग्राहकांना वारंवार लागणाऱ्या वस्तूचे उत्पादन व्हायचे आहे. म्हणजे त्या ठिकाणी त्या उत्पादनाला मागणी असल्यामुळे तिने एक उदाहरण दिलेलं आहे टूथपेस्टचं. तर अशा प्रकारे आपल्याला त्याचं उत्तर देता येईल. तिसरं आहे, प्रत्येकाला त्याच्या आर्थिक व्यवसाय करताना इतर कोणत्या आर्थिक व्यवसायाशी संबंध येईल.
म्हणजे प्रत्येकजण हे तिघं जे मित्र आहेत एका कॉलेजचे ते त्यांचे आर्थिक व्यवसाय करताना कोणत्या आर्थिक व्यवसायाशी संबंध येईल. तर इथं दिले बघा, गोष्टीत ती तिघेही कोणत्याही प्रकारचा प्राथमिक व्यवसाय करणार नाहीत. आता हे तिन्ही विद्यार्थी जी आहेत, तर रोहित हा जो आहे प्रत्यक्ष शेती करत नाही, परंतु शेतीवर अवलंबून असणारे जे त्या ठिकाणी फुलं झाडी वगैरे आहेत ते त्या ठिकाणी करण्याचं म्हणजे ट्रान्सपोर्टचा व्यवसाय करतो. तसेच कोणत्या प्रकारचे प्रक्रिया उद्योग करणार नाहीत. मात्र तरीही त्याने ते कोणत्याही प्रकारचे प्रक्रिया उद्योगही करणार नाहीत. मात्र तरीही त्यांनी आर्थिक व्यवसाय व त्यांचे स्वरूप प्राथमिक व द्वितीयक व्यवसायाशी निगडीत राहणार आहेत. म्हणजे प्रत्यक्ष जरी त्या ठिकाणी काम करीत नसले तर त्यांचा त्याच्याशी प्रत्यक्ष प्रथम श्रेणी आणि द्वितीय श्रेणी, जसं रोहितचा फुलं झाडी आणि फळं याच्याशी निगडीत असल्यामुळे तो प्रथम श्रेणीचा व्यवसाय आहे. रोहितला शेती उत्पादनाशी निर्यात करायची आहे, म्हणजे त्याला निर्यातक जरी व्हायचे असले तरी त्याचा संबंध प्राथमिक व्यवसायाशी म्हणजे शेतीशी येणार आहे. शेजल ही जलद विक्री होणाऱ्या व्यवसायाची उद्योजिका व्हायचा आहे. थोडक्यात तिच्या व्यवसायाचा संबंध हा द्वितीयक उद्योगाशी म्हणजेच पॅकेजिंगशी किंवा विपणन वाहतूक या क्षेत्राशी आहे. आणि आशिफ जे आहे तो कार्यक्रम व्यवस्थापन म्हणजे मॅनेजमेंट ही डिग्री त्यानं केल्यामुळं तो एक मोठा मंगल कार्यालय उभा करून तो प्रथम श्रेणी आणि द्वितीय श्रेणी व इतर अनेक व्यवसायाशी संबंध येणारा जो व्यवसाय जे आहे तो सर्वांना एकत्रित बांधण्याचं काम, असे प्रत्येक म्हणजे एकमेकाशी या सर्व उतार्यामध्ये तुम्हाला प्रथम श्रेणी, द्वितीय श्रेणी, तृतीय श्रेणी एकाशी म्हणजे सेवा देण्याचं काम हा आसिफ जो आहे तो तुम्हाला त्या ठिकाणी लग्न कार्यालयासाठी छोट्या मोठ्या कार्यक्रमासाठी सेवा देण्याचं काम करतो तो. पण त्याचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष प्रथम श्रेणी आणि द्वितीय श्रेणीशी व्यवसायाशी निगडीत संबंध येतो. आणि आता चौथा जो प्रश्न आहे, वरील परिच्छेदात जेवढ्या आर्थिक क्रिया आल्या आहेत त्यांचे आर्थिक प्रकारानुसार वर्गीकरण करा. आत्ता जो आपण तिन्ही मित्राचं जे या ठिकाणी पाहिलं की रोहित आहे, शेजल आणि आशिफ आहे, प्रत्येकजण त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे प्रथम श्रेणी, द्वितीय श्रेणी आणि तृतीय श्रेणी अशा तिन्ही श्रेणी वर्गातील व्यवसाय करतात. किंवा प्रत्यक्ष प्रथम श्रेणी, द्वितीय श्रेणी जरी व्यवसाय नसले तरी तृतीय श्रेणीमध्ये सुद्धा त्याच्या म्हणजे एकंदरीत उर्वरित उतार्यामध्ये कोणकोणत्या व्यवसायांचा समावेश झालेला आहे, परिच्छेदात आलेल्या आर्थिक क्रिया व त्यांच्या आर्थिक प्रकारानुसार वर्गीकरण आपण पुढील तक्त्यामध्ये करणार आहोत. आता हा आपण या ठिकाणी आर्थिक प्रकारानुसार वर्गीकरण केलेलं आहे. वर्गीकरण आहे प्राथमिक व्यवसाय, द्वितीयक व्यवसाय आणि तृतीयक व्यवसाय. इथं आर्थिक क्रिया दिलेल्या आहेत. आता आर्थिक क्रिया कुठल्या येतात तर प्राथमिकमध्ये शेती आणि रोपवाटिका, म्हणजे रोहित प्रथम श्रेणीच्या व्यवसायाशी निगडीत व्यवसाय करणार आहे, आधुनिक पद्धतीने शेती आणि रोपवाटिका. त्यानंतर याच्याशी या उतार्यामध्ये तुम्हाला द्वितीय श्रेणीचे व्यवसाय जर पाहिले, उद्योग, बेकरी उद्योग, रासायनिक खते निर्मिती उद्योग, औषध निर्माण उद्योग, यंत्रसामुग्री, इमारत बांधकाम, टूथपेस्ट, म्हणजे हे सगळे त्या ठिकाणी उद्योग द्वितीय श्रेणीमध्ये येतात. आणि तिघांचा या ठिकाणी तृतीय श्रेणीमध्ये कोणकोणते व्यवसाय येतात त्या उतार्यामध्ये, शिक्षण, आयात निर्यात, हॉटेल व्यवसाय, वाजंत्री, फुलवाला, स्वयंपाकी, ध्वनिवर्धक. आता हॉटेल व्यवसाय हा जो तिसरा जो आहे आशिफ, तर हॉटेल मॅनेजमेंट किंवा व्यवस्थापन मॅनेजमेंटचं त्याचं शिक्षण झाल्यामुळं तो मंगल कार्यालय उभा करतो. पण त्या मंगल कार्यालयामध्ये हॉटेल व्यवसाय येतो, वाजंत्री येतो, स्वयंपाकी येतो, ध्वनिवर्धक येतो. त्यानंतर फुलवालासुद्धा, त्याला फुलंसुद्धा लागतात स्टेज सजवण्यासाठी. याशिवाय घाऊक किरकोळ व्यापार. आता वास्तविक पाहता शेजलला आणि रोहितला घाऊक आणि किरकोळ व्यापार याच्याबाबत माहिती असल्याशिवाय तो निर्यात करू शकत नाही. पॅकेजिंग, जाहिरात, विपणन, वाहतूक, दळणवळण, मजूर पुरवठा या तिघांनाही त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचा मजूर पुरवठा लागतो. आणि सामानाची चढउतार, प्रत्यक्ष स्वतःचा माल चढउतार करण्यासाठी. अशा पद्धतीने आपण या उर्वरित पॅरेग्राफमध्ये तुम्हाला संपूर्ण उतार्यामध्ये या श्रेणी वर्गाचे व्यवसाय दिलेले आहेत. आर्थिक क्रिया ज्या आहेत त्या सगळ्या व्यवसायाचं प्रत्येक वर्गीकरण याच्यामध्ये केलं जातं. आता आपण या ठिकाणी या प्रत्यक्ष प्रकरणाला सुरुवात करूया. तृतीयक आर्थिक क्रिया, थोडीशी प्रस्तावना आपण करूया. प्रस्तावनेमध्ये इथं दिलेलं आहे बघा,
वरील उतार्यात अनेक मानवी व्यवसायांचा उल्लेख केलेला आहे आणि या सर्व व्यवसायांचा मानवी आर्थिक क्रिया म्हणून अभ्यासला जातो. आता आपण चार्टमध्ये पाहिलेलंच आहे. उतार्यामधील आपण काय केलेल्या तक्त्यामध्येच घेतलेल्या चौथ्या प्रश्नाच्या आधारे तर प्रथम श्रेणीचे व्यवसाय, द्वितीय श्रेणीचे व्यवसाय आणि तृतीय श्रेणीचे व्यवसाय. वास्तविक पाहता तुमच्या पाठ्यपुस्तकामधला चौथा, पाचवा आणि सहावा असा एकत्रित प्रकरण जोडण्याचा हा टॉपिक आहे. आता प्राथमिक आर्थिक क्रिया कशाला म्हणायचं? आता आपण प्राथमिक आर्थिक क्रिया हा चौथा प्रकरण अभ्यासलेलंच आहे. तर त्याच्यामध्ये पहा तुम्ही, प्राथमिक आर्थिक क्रिया म्हणजे प्रत्यक्ष निसर्गावर अवलंबून असणारा व्यवसाय आहे. तुम्हाला उदाहरणसुद्धा दिली होती की त्याच्यामध्ये खाणकाम व्यवसाय असेल, तुमचा पशुपालन व्यवसाय असेल, त्याचबरोबर तुमचा शेती व्यवसाय असेल, शिकार करणे व्यवसाय असेल. व्यवसाय अनेक प्रकारचे आहेत, ते त्याच्याशी निगडीत असणारे. आता इथं दिलं आहे बघा, निसर्गावर आधारित असणारे यामध्ये प्राथमिक आर्थिक क्रिया आहेत. या व्यवसायातून नैसर्गिक साधनसंपत्ती मिळवली जाते. जसं की शेतीतून तुम्हाला अन्नधान्य उत्पादन घेता येतं, तसंच त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे प्राथमिक उत्पादने घेता येतात. द्वितीय श्रेणी व्यवसाय जे आहेत, द्वितीय आर्थिक क्रिया, याच्यामध्ये बघा प्राथमिक व्यवसायातील काही उत्पादने थेट वापरू शकत नाहीत. आता पहा, आता याच्यामध्ये आता उदाहरण तुम्ही ऊस उत्पादन घेतला तर तुम्ही हा असा ऊस वापरू शकत नाही. तर त्याच्यावर प्रक्रिया करणं म्हणजे साखर तयार करणं. किंवा शेतीमध्ये तुम्ही त्या ठिकाणी उदाहरणार्थ आपण यापूर्वीच्या सुद्धा प्रकरणामध्ये अभ्यास केलेला आहे. शेतीमध्ये तुम्ही कापूस उत्पादन घेत असाल, पण त्या कापसापासून तलम वस्त्र किंवा सुती वस्त्र तयार करायचं जर असेल तर तुम्हाला द्वितीय प्रक्रिया उद्योग हा तिथं समावेश होतो. प्राथमिक व्यवसायातील काही उत्पादने थेट वापरू शकत नाहीत किंवा जी उत्पादने जास्त टिकाऊ किंवा मूल्यवर्धित, म्हणजे जास्त टिकवायची म्हटलं तर प्रक्रिया करावी लागते. किंवा प्रथम श्रेणीमध्ये उत्पादन घेतलेलं जे उत्पादन आहे त्याला मूल्य कमी असतं. आता उदाहरणार्थ तुम्हाला सांगितलं, कापूस 60 रुपये किलो कापूस असेल, 70 रुपये किलो कापूस असेल, पण त्याच किलो वस्त्र निर्माण जर केलं तर त्याची किंमत किती होते? 1000 रुपये होते. म्हणजे मूल्य वाढतं. म्हणून मूल्यवर्धित करून वापरणे योग्य असते. अशा वेळी या उत्पादन प्रक्रिया केली जाते. यातूनच नवीन किंवा वेगळी उत्पादने उपलब्ध होतात आणि ही उत्पादने प्रक्रिया उद्योगावर द्वितीयक व्यवसायात समावेश असतात. म्हणजे द्वितीयक श्रेणीचे व्यवसाय जे आहेत सगळे प्रथम श्रेणीच्या व्यवसायावर अवलंबून आहेत. मग कुठलाही असेल, त्या ठिकाणी तुमचा वनावर आधारित उद्योग म्हणजे वनातून गोळा करणे हे व्यवसाय असला तर त्याच्यावर प्रक्रिया करणारे व्यवसाय आहेत. जसं की स्वामिल असेल किंवा त्याच्यावर आधारित असणारे प्लायवूड निर्मिती, फर्निचर निर्मिती, कागद निर्मिती, डिंक, कराळ, लाख याच्यावर प्रक्रिया करून तुम्हाला दर्जेदार उत्पादन करण्यासाठी, वेगवेगळ्या प्रकारची उत्पादने तयार करण्यासाठी हे सगळे प्राथमिक व्यवसायावर अवलंबून आहेत. आणि आता यानंतर आपल्याला या ठिकाणी तृतीय श्रेणीच्या व्यवसायाचा थोडक्यात आढावा घ्यायचा आहे. आता आपण प्रथम श्रेणी आणि द्वितीय श्रेणीचा थोडक्यात आढावा घेतला. आता तृतीय श्रेणी म्हणजे यांना दुवा जोडणारा व्यवसाय. आता प्रथम श्रेणीचे व्यवसाय आता सांगितलं की प्रत्यक्ष निसर्गावर अवलंबून असणारे हे व्यवसाय आहेत. शेती, पशुपालन, मासेमारी, खाणकाम, शिकार करणे किंवा वेगवेगळ्या प्रकारचे व्यवसाय जे आहेत हे सगळे व्यवसाय प्रथम श्रेणीमध्ये मोडतात. आणि द्वितीय श्रेणी म्हणजे प्रक्रिया, साखर उद्योग, सुतीवस्त्र उद्योग, खनिज उद्योग, त्याचबरोबर कुठल्या प्रकारची प्रक्रिया म्हटलं की अगदी तुमचा वीट उद्योग आला, याशिवाय सिमेंट उद्योग सगळ्या प्रकारचे उद्योग याच्यामध्ये आले. गुळ प्रक्रिया उद्योग. आता याच्यामध्ये या प्राथमिक श्रेणीचे व्यवसाय आणि द्वितीय श्रेणीचे व्यवसाय यांना जोडला जाणारा व्यवसाय जे आहे त्याला आपण तृतीय श्रेणीचे व्यवसाय म्हणजे प्रकरण 4 आणि प्रकरण 5 या दोन्हीला जोडला जाणारा व्यवसाय म्हणजे तृतीय व्यवसाय. का तर इथे दिले बघा, यांच्यातील आदानप्रदान म्हणजे शेतीमध्ये ऊस उत्पादन घेतला तर तो कारखान्याला द्यावा लागतो. कारखाना ऊस असल्याशिवाय चालू शकत नाही. म्हणून शेतातून कारखान्यापर्यंत ऊस वाहून नेण्यासाठी वाहतूक सुविधा असावं लागते. म्हणून ते दळणवळण वाहतूक म्हटले बघा, किंवा मालाची चढ उतार. म्हणजे या दोन्हीतील दुवा. किंवा इथं जर सुतीवस्त्र उद्योग जर उभा करायचा म्हटला तर शेतीमध्ये कापूस उत्पादन झालं पाहिजे. इथं पोलाद उद्योग उभा करायचा म्हटला
तर तुम्हाला त्या ठिकाणी प्रथम श्रेणीच्या खाणकामातून खाणीतून दगडी कोळसा काढला पाहिजे उष्णता देण्यासाठी, आणि त्याचबरोबर अशुद्ध लोह खनिज उत्खनन करून काढलं पाहिजे. म्हणजे याचा दुवा जो आहे, वाहतुकीचा दुवा हा तृतीय श्रेणी. दोघांना पूरक असे विविध व्यवसाय जे असतात, हे विविध व्यवसाय या दोन्हीचा मधला दुवा म्हणजे तृतीयक आर्थिक क्रिया. लक्षात घ्या, हा भाग तुम्हाला संपूर्ण, हा जो फ्लोचार्ट दिलेला आहे, या फ्लोचार्टवर संपूर्ण प्रकरण क्रमांक 6 याच्यावर पूर्ण अवलंबून आहे. लक्षात आलं? म्हणजे प्रथम श्रेणी आणि द्वितीय श्रेणी यांच्यातील आदानप्रदान जे आहे, किंवा यांच्यातील दुवा जे आहे, किंवा या दोन्हीतील पूरक व्यवसाय जे आहेत, हे व्यवसाय सगळे काय करतात, तृतीय श्रेणीमध्ये मोडले जातात. आता याच्यामध्ये काय सांगितलं आहे बघा, या सेवामध्ये मालाची खरेदी विक्री, वाहतूक, दळणवळण, मालाची चढ उतार, तारण व कर्ज रोखे. आता जसं की तुम्ही त्या ठिकाणी एखादं कर्ज काढायचं म्हटलं तर त्या ठिकाणी तुम्हाला बँकेत जावं लागतं, हे सुद्धा त्या ठिकाणी तृतीय श्रेणीमध्ये येतात. विपणन, आयात निर्यात व्यवस्थापन इत्यादीचा समावेश या तृतीय श्रेणीमध्ये होतो. या व्यवसायात लोकोपयोगी म्हणजे या लोकांना, प्रथम श्रेणीच्या द्वितीय श्रेणीच्या लोकांना काय होतात, सेवा उपलब्ध करण्याचं काम, म्हणजे सेवा व्यवसाय म्हणजेच तृतीय श्रेणी. आता इथं दिलं बा, आता उदाहरणार्थ तुम्ही प्रथम श्रेणी म्हणजे डेअरी टेक्नॉलॉजी किंवा पशुपालन व्यवसाय व्यापारी तत्वावर जर केला, तर तिथं दूध वेगवेगळ्या गाईचं दूध काढायचं असेल तर तो दूध धार काढायला लागणार, म्हणजे कामगार लागणार. भाजी विक्रेता, दुकानदार, प्रवासी वाहतूक, टपाल सेवा, हे उदाहरणं दाखल दिले, हे सगळे तृतीय श्रेणीमध्ये व्यवसाय येतात. आपण आता या ठिकाणी चार्ट घेणार आहे. आता हा चार्ट आपण, बराचसा मोठा व्हिडिओ होतो आहे, तर आपण या ठिकाणी पुढील व्हिडिओमध्ये आपण त्याचा आढावा घेणार आहे. तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी सविस्तर अखेरपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचं मी महाविद्यालयाच्या वतीने आभार मानतो, धन्यवाद मानतो. आणि अशाच पद्धतीनं दर्जेदार व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्हाला त्या ठिकाणी या चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल. त्याचबरोबर तुम्हाला या ठिकाणी काही विद्यार्थी उशिरा प्रवेश झाले असतील तर आतापर्यंत जवळजवळ तुम्हाला 27 व्हिडिओ, या पाठीमागचे 27 व्हिडिओ पाहायचे असतील तर तुम्ही 12वी भूगोल मराठीमध्ये टाईप करायचं यूट्यूबला, 12वी भूगोल यादव SB, तर असा कंटेंटचा भाग तुम्हाला त्या ठिकाणी पाहावयास मिळेल. धन्यवाद.